नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 मध्ये आपले स्वागत आहे. सोलापूर जवळील सुमारे 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या मंद्रुप गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मागील आठवड्यात महाराष्ट्र न्यूज 24 ने मंद्रुप गावातील बेकायदेशीर धंद्यांवर मोठा खुलासा केला होता. दारू, मटका, जुगार आणि गुटखा यांचा सर्रास सुरू असलेला अवैध व्यवसाय आणि या सर्वांच्या मागे एका वसूलदाराचा आशीर्वाद असल्याचा आरोप करण्यात आला होता. या बातमीची दखल घेत आता प्रशासन सतर्क झाले असून त्या वसूलदाराचा नेमका कोण आहे याची चौकशी अधिकृतपणे सुरू करण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बेकायदेशीर धंद्यांमुळे गावातील अनेक गरीब कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. काही कुटुंबांवर अक्षरशः रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. याशिवाय गावातील युवा पिढी जुगार आणि व्यसनांच्या विळख्यात अडकत असून त्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. दरम्यान या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल अशी माहिती प्रशासनाकडून मिळत आहे. महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र न्यूज 24 कडे या प्रकरणाशी संबंधित काही महत्त्वाची माहिती उपलब्ध असून तपास पूर्ण होताच ती माहिती अधिकृतरित्या लोकांसमोर मांडली जाईल. तोपर्यंत या प्रकरणावर आमचे बारकाईने लक्ष आहे. बघत रहा महाराष्ट्राचा नंबर 1 चॅनल महाराष्ट्र न्यूज 24. प्रत्येक पाऊल आपल्यासोबत.